आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. पंचगंगा नदीत 15 ऑगस्टला होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार. 1970 पासूनची परंपरा यंदाही कायम. श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबतर्फे आयोजन. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने शनिवार दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजता पंचगंगा नदीत होड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री वरद विनायक मंदिर परिसरात होणाऱ्या या पारंपरिक जलक्रीडा स्पर्धेकडे शहरवासियांचे लक्ष लागले असून स्पर्धेच्या निमित्ताने पंचगंगा नदीकाठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. पंचगंगा नदीशी इचलकरंजी शहराचे असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि शहरातील पारंपरिक जलक्रीडा संस्कृती जपण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून या होड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जात आहे. सन 1970 मध्ये श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मल्लय्या स्वामी व नारायण भाट यांनी पंचगंगा नदीकिनारी होड्यांच्या शर्यतीची परंपरा सुरू केली. गेली 56 वर्षे ही परंपरा विविध अडचणींवर मात करत सातत्याने जपली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेला केवळ क्रीडा स्पर्धेचे स्वरूप नसून ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या स्पर्धेचे नियोजन वरद विनायक मंदिर भक्त मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. जुन्या परंपरेला आधुनिक स्वरूप देत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शहर व परिसरातील नागरिकांना पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीचा रोमांचक थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. स्पर्धेचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते होणार आहे, तर विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेशराव हळवणकर, आमदार अशोकराव जांभळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आकर्षक बक्षिसांची पर्वणी. होड्यांच्या शर्यतीतील विजेत्यांसाठी यंदा आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 21,001 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास 15,001 रुपये व चषक, तृतीय क्रमांकास 11,001 रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास 7,001 रुपये व चषक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक होडीला 1,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. स्पर्धेतील बक्षिसांसाठी विविध मान्यवरांचे योगदान लाभले आहे. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष रवींद्र माने यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंचगंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळाच्या वतीने, तृतीय क्रमांकाचे बक्षीस सुवर्णकार के.व्ही. पालनकर यांच्या वतीने, तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांच्या वतीने देण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेला शहर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. होड्यांच्या वेगवान शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नदीकाठावर नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पारंपरिक जलक्रीडा स्पर्धेमुळे पंचगंगा नदीकिनारा पुन्हा एकदा जलक्रीडा आणि उत्साहाने गजबजणार आहे. शहरातील जुन्या परंपरा आणि जलक्रीडा संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे ठरत आहे. होड्यांच्या शर्यतीचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नागरिकांनी शनिवार ऑगस्ट 15 रोजी दुपारी 4 वाजता श्री वरद विनायक मंदिर परिसरातील पंचगंगा नदीकिनारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भक्त मंडळ व बोट क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ नदी किनारी इचलकरंजी व पंचगंगा बोट क्लब यांच्या वतीनं शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी सायंकाळी 4 वाजता इचलकरंजी येथे होड्यांच्या भव्य शर्यती या ठिकाणी नदीकाठी आपण आयोजित केलेल्या आहेत मंडळाच्या वतीनं. आणि जवळजवळ 12 ते 13 होड्या या ठिकाणी पंचगंगेमध्ये अतिशय कौशल्य अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शर्यती त्या ठिकाणी करणार आहेत. या ठिकाणी सांगली जिल्ह्यामधून आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून हे सगळे स्पर्धक या ठिकाणी भाग घेण्यासाठी उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि मी इचलकरंजीतल्या आणि इचलकरंजी परिसरातल्या सर्व नागरिकांना आणि बंधू भगिनींना विनंती करतो की त्या दिवशी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक वेगळ्या पद्धतीचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी पंचगंगा नदीकिनारी आपण त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मंडळाचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी सगळ्या भक्तगणांना आणि या ठिकाणी होडी शौकीनांना या ठिकाणी मी करतो. त्याचबरोबर या परिसरामध्ये जे पंचगंगा वरद विनायक भक्त मंदिराचं जे या ठिकाणी मंदिर आहे, या मंदिरामध्ये इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी राहुल आवाडे साहेब यांनी परवा भेट दिलेली होती. आणि या ठिकाणी मंदिराच्या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर अशा पद्धतीचा 3 ते 4 कोटी रुपयाचा घाट
महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार राहुल आवळे साहेबांनी या ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्धार या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केलेली आहे। राहुल आवळे साहेबांचं सुद्धा या निमित्ताने आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा नदीमध्ये उतरण्यासाठी या ठिकाणी नरसोबावाडीच्या पद्धतीनं जो जर घाट झाला तर त्याच्या एक इचलकरंजीच्या शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वैभव आणि वेगळ्या पद्धतीचं एक चर्चा आपल्या सगळ्याच लोकांना या ठिकाणी बघायला मिळणार आहे।